धन्यवाद. वेलकम. वेलकम भाऊ. आज आपल्या सोबत आहे प्रभाग क्रमांक 10 चे उमेदवार श्री दिनेश ठाकरे. मोसम रणधुमाळ कट्ट्यावर स्वागत आहे. तुमचा परिचय? मी दिनेश कमलाकर ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी प्रदेश सरचिटणीस आहे आणि प्रभाग 10 मधून एक इच्छुक उमेदवार आहे. आणि तुमची प्रेरणा? साहजिक मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं कार्य आमच्या सगळ्या तरुणांपुढे एक प्रेरणादायी कार्य आहे. म्हणजे ते फक्त तरुणच नाहीत, तर अवघ्या महाराष्ट्राला पडलेलं एक गोड स्वप्न म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो संघर्ष उभा केला, त्यांचं कार्य हे निश्चित प्रेरणादायी आहे. अशी दोन प्रेरणादायी असणारी व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभली, हे महाराष्ट्राचं भाग्य आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्याच लोकांचं एक प्रेरणादायी दैवत आहे. ही माझी जे तुमचे प्रेरणा आहे तीच माझी प्रेरणा आहे. आणि उमेदवारी का करताय? मागच्या 2007 पासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करतो आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करत असताना जन आंदोलनं त्या ठिकाणी आम्ही उभी केली. जनतेची अनेक कामं होती, त्या जनतेची अनेक कामं करत असताना असं एक प्रामुख्याने आढळतं, जर सत्ता राहिली तर जनतेची कामं अधिक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करता येतात. रस्त्यावर उतरून संघर्ष करणं एक वेगळी गोष्ट आहे आणि त्याचबरोबर सत्तेत बसून प्रशासनाच्या मदतीने जनतेची अधिक कामं कशी करता येतील त्यासाठी सत्तेचं एक कवच असावं लागतं, सत्तेची एक संधी असावी लागते. आणि म्हणून आम्ही 2007 नंतर सातत्याने मालेगाव बाह्य विधानसभेच्या यामध्ये महापालिकेच्या ही जी इकडची जी 20 नगरसेवकांची जी संख्या आहे, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकचे नगरसेवक कसे निवडून येतील असा आमचा प्रयत्न राहिलेला आहे. आणि त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी उमेदवारी करायला इच्छुक आहे. त्याची प्रेरणा तुम्ही जर म्हणाल म्हणजे का करावी उमेदवारी, तर एक कुठल्याही कार्यकर्त्याला, तो कुठल्याही पक्षाचा असेल, तो जेव्हा जन आंदोलनाची किंवा जनतेची कामं घेऊन रस्त्यावर उतरतो, संघर्ष करतो, तर त्याचं एक स्वप्न असतं की जी प्रश्न आपण मांडतो आहोत त्यासाठी संघर्ष उभा करतो आहोत, ही प्रश्न सत्तेत बसून कसे सोडवता येतील हे त्याचं स्वप्न असतं. हे प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे. आणि त्याची पहिली पायरी म्हणून आपल्या भागातली जी स्थानिक स्वराज्य संस्था असते त्या संस्थेमध्ये जाणं, त्याचं प्रतिनिधित्व करणं जनतेचं आणि त्याद्वारे जनतेची कामं करणं, ही त्याची एक पहिली पायरी आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निवडणुकीसाठी उमेदवारी करत आहोत. प्रभागातील महत्त्वाची समस्या? प्रभागाची अनेक महत्त्वाच्या समस्या आहेत. जसं प्रभाग 10 हा सगळी शासकीय कार्यालय असलेला हा प्रभाग आहे की यात कोर्ट आलं, यात पोलीस स्टेशन्स आली, यात प्रांत कार्यालय आलं, कलेक्टर ऑफिस आलं. अशी महत्त्वाची जी कार्यालय आहेत, शासकीय जी कार्यालय आहेत, ती ह्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये येतात. ह्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये असणारा जो व्यावसायिक वर्ग आहे तो प्रामुख्याने रस्त्यावर असलेला हॉकर्स या ठिकाणी आहे. प्रभाग क्रमांक 10 हा मिनी मालेगाव आहे की यात मुस्लिम लोकसंख्या असलेला वर्ग आहे, गवळी आहेत, गवळी समाजाचे आहेत, मराठा समाजाचे आहेत, 12 बलुतेदार आहेत, 18 अलुतेदार आहेत. अशा सगळ्या प्रकारची लोक या प्रभाग क्रमांक 10 मध्ये आहेत. आणि ह्या प्रभाग क्रमांक 10चं वैशिष्ट्य असं आहे की हा आतल्या म्हणजे मालेगावामध्ये असा हा एकुलता एक असा प्रभाग असेल की तो मालेगाव संपूर्ण मालेगावचं प्रतिनिधित्व करतो. आणि म्हणून त्याचे प्रश्नही वेगळे आहेत, प्रत्येक विभागाची प्रश्न वेगळे आहेत. जर आपण नदीकडचा जो भाग बघितला तर त्या ठिकाणी प्रायमरी कामं पण झालेली नाहीत, म्हणजे गटारीची कामं नसतील, दिवाबत्तीची कामं नसतील, रस्त्याची कामं झालेली नाहीत. आणि एक भाग अतिशय सधन भाग आहे प्रभाग 10 मध्येच की त्यात ही बाकीची कामं झालेली आहेत, पण त्यानंतरचा जो असतो की इथं मनोरंजनाची साधने पाहिजेत,
बाग बगीचे पाहिजेत, उद्यानं पाहिजेत मोठमोठी, की तिथं सर्वसामान्य माणूस जाऊ शकतो. तर ती त्या ठिकाणी झालेली दिसत नाहीये. असा एकूण हा सगळ्या प्रभागची रचना आहे. रस्त्यावर इथे महत्त्वाचे रस्ते आहेत, महत्त्वाची कार्यालय आहेत म्हणून रस्ते इथं महत्त्वाचे आहेत. त्या रस्त्यावर असलेला हॉकर तेवढाच महत्त्वाचा आहे. मग त्या हॉकरच्या संदर्भातलं जे हॉकर झोन व्हायला पाहिजे ते अद्यापही झालेले नाही आणि म्हणून ती रस्त्यावरची आपल्याला वाहतूक बऱ्यापैकी त्या ठिकाणी दिसते. तर यावरही काम करायला खूप मोठी संधी आहे. अशी अनेक कामं आहेत ती आम्ही येणाऱ्या प्रचारामध्ये ती ॲड्रेस करत राहू, ती लोकांना सांगत राहू आणि त्याद्वारे आम्ही लोकांचं मत मागण्याचा प्रयत्न करू. प्रभागाच्या विकासासाठी काही उपक्रम? प्रभागाच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबवता येते. जसं मी म्हटलो की इथं भव्य उद्यानं व्हायला हवी, ते करता येऊ शकतात. इथल्या कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवण्यासाठी त्या ठिकाणी काही उपाययोजना करता येऊ शकतात. जसं की प्रभागातील काही किंवा शहरातीलच काही कलाकार असतील आणि त्यांना काहीतरी कला त्या ठिकाणी मांडायचं आहे, तर इथं एखादं भव्य असं नाट्यगृह या ठिकाणी उभं होऊ शकतं. इथं काही हॉकर झोन आहे, जॉगिंग ट्रॅक आहेत. त्या जॉगिंग ट्रॅकच्या ठिकाणी जी सिनियर मंडळी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, यांच्यासाठी काही विरंगुळा केंद्र करता येऊ शकतात का, त्या पद्धतीचं पण तिथं काम उभं राहण्याची फार मोठी शक्यता आहे. अशी अनेक उपक्रम या प्रभागाच्या या निमित्ताने होऊ शकतात. इथं पारंपरिक असलेल्या या प्रभागामध्ये फार पूर्वापार एकच मुख्य रस्ता आहे. त्या मुख्य रस्त्याला पर्यायी एक रस्ता होऊ शकतो आणि त्यामुळं त्यावरची रहदारी दुसरीकडे वळवता येऊ शकते. रहदारीची समस्या त्याद्वारे सोडवता येऊ शकते. असंही या प्रभागाच्या म्हणजे आमचं एक तो मानस आहे. असे अनेक उपक्रम आहेत की ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये जनतेपुढे ती मांडू. समाजसेवेचा वारसा? समाजसेवेचा वारसा हा आमच्या वडिलांपासून आमचे जे नेते आहेत राजेंद्र भोसले यांच्यापासून आम्हाला मिळाला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथपर्यंत आमची वाटचाल झालेली आहे. आणि तुमच्या उमेदवारीसाठी आशीर्वाद, प्रेरणा व सहकार्य? सगळेच आमचा मित्रपरिवार फार मोठा आहे. राजेंद्र भोसले मित्रपरिवार या सगळ्यांची प्रेरणा आहे. आम्ही मागच्या अनेक वर्षापासून हॉकर संघटना चालवतो. अनेक हॉकर्सांची त्या ठिकाणी आम्हाला साथ लाभत आहे. आम्ही विविध उपक्रम करतो. त्या निमित्ताने प्रभागातील अनेक नागरिकांशी आमचा डायरेक्ट संबंध असतो. त्या नागरिकांचा आम्हाला पाठिंबा या ठिकाणी भेटत आहे. अनेक आता नवीन जे झेंजी तरुण जे म्हटले जातात त्या ह्या तरुणांचाही खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा आम्हाला या ठिकाणी भेटत आहे. असे अनेकांचे पाठिंबा, शुभेच्छा, सदिच्छा, आशीर्वाद आम्हाला या प्रचाराच्या निमित्ताने अनुभवास मिळत आहे. आपण मोसम न्यूज रणधुमाळ कट्ट्यावर आलात. आपणास निवडणुकीसाठी शुभेच्छा. थँक्यू. आपण आम्हाला बोलवलं आणि आमची बाजूही मांडून घेतली याबद्दल मी मोसम न्यूजचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद.